आम्ही कुठे जात आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. त्याआधी तुम्हाला थंबनेलवरून अजून कळलंच असेल. पण त्याआधी तुम्हाला हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मजेतच राहा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर आमची होती ट्रेन आणि 2 वाजताची ट्रेन होती. सो आम्ही चाललो होतो रेल्वे स्टेशनला. आणि रेल्वे स्टेशनला आम्ही दुपारी 1 वाजता वगैरे निघालो. कारण की कसं आहे चालू आहे तर रोड वगैरे बनणं. सो म्हटलं लेट होते त्यामुळे आम्ही थोडंसं लवकरच निघालो. नंतर मग इथे आमची ट्रेन होती तर ट्रेन अर्धा तास लेट होती आणि आम्ही आधीच जाऊन पोहोचलेलो होतो. तर म्हटलं बरं आहे आधी जाऊन पोहोचलेलं बरं असतं. सो आणि आता इथे आमची ट्रेन आलेली आहे. तर जिथे आमचं ट्रेनमध्ये बुकिंग होतं, ज्या बुगीमध्ये होतं त्या बुगीजवळ आम्ही चाललेलो होतो. कारण की तिथे ट्रेन आल्यानंतर आहे ना तुम्हाला आधी दाखवलं मी तिथे बुगी नंबर दाखवतात. सो आम्ही त्या ठिकाणी असं जाऊन बसलो. म्हणजे आणि आता आम्ही आलेलो चढायला आहे. सोपी जाईल. हॅलो गाईज. तर हे बघा आलेली आहे ट्रेन. कोल्हापूर. आणि हो, ट्रेनमध्ये बघा बसल्यानंतर आम्ही सीट आम्हाला छान मिळाली यावेळेस. अप्पर आणि लोवर अशा टाईपची. तर साईड अप्पर आणि साईड लोवर. तर छान मिळाली म्हणजे बसायला छान मस्त मजा आली. साईडचा व्ह्यू बघायला. आणि नंतर असं 1-2 वाजताची ट्रेन असल्यानंतर 2:30 वाजता आम्ही इथे बसलो ट्रेनमध्ये. आणि मग छान असं वेळ गेला. सो इथे रात्रीचे आता वाजले होते 8 आणि जेवण वगैरे करून घेतलं. नंतर झोपी गेलो आणि पुन्हा सकाळ झाली. सो इथे आता वाजलेले होते 9 आणि 9 वाजल्यानंतर इथे आमचा ब्रश वगैरे सगळं झालेला होता. आणि चहा तर बिलकुल प्यावं वाटत नाही ट्रेनमधला. सो इथे चहा वगैरे तर बिलकुल पिला नाही मी. थोडंसं लाईट 11 वाजता वगैरे नंतर आम्ही नाश्ता वगैरे इथे करून घेतलेला होता. तर अशा प्रकारे रात्र म्हणजे कसा प्रवास, खूप लांबचा प्रवास. दुपारी 2 वाजता बसल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजता आम्ही इथे पोचलो. म्हणजे तुम्हाला समोर सांगते. तर आता इथे चालू होतं यांची मस्ती आणि याची बडबड चालू असते अशी. नंतर आम्ही फोटो काढून घेतले, टाईमपास काहीतरी करायचा. थोडासा गेम वगैरे खेळून घेतला. ते गेम आणले होते कारण की. आणि मग इथे आमची ट्रेन आहे ना अर्धा तास तरी थांबली साधारण. सो इथे रील बनवून घेतल्या. रील नक्की बघा. फोटो काढून घेतले. फोटो तर बघाच. आणि इथे आम्ही 1 वाजता पोचलो दुसऱ्या दिवशी. म्हणजेच 24 तारखेला. 23 तारखेला बसलो होतो आणि 24 तारखेला इथे दुपारी 1 वाजता पोचलो. आता आम्ही हॉटेल आहे ना नागपूरवरूनच बुक करून ठेवलेलं होतं. कारण की 25 डिसेंबरला म्हणजे फुल बुकिंग होतं. म्हणजे हॉटेल मिळणं अशक्य राहिलं असतं. सो आम्ही इथे हॉटेल आधीच बुक करून घेतलं रूम. आणि रेल्वे स्टेशनच्या जवळच होती. सो आम्ही पैदलच गेलो. ऑटो वगैरे बिलकुल करावं लागलं नाही. आणि इथे बघा हॉटेलला आम्ही पोचलेलो आहे. आणि चालू होतं जे काही प्रोसिजर असते, आधार कार्ड दाखवा, हे ते. सो इथे आमचं सामान तुम्ही बघू शकता. आणि आता शेवटी आम्हाला रूम मिळाली. आणि सगळे वरती गेलेले होते, आम्हीच दोघं राहिलेलो. सो मग आम्ही पण गेलो. आणि इथे बघत होती मी की बॅक साईडनी कसं व्हिडिओ शूट वगैरे करता येईल. कारण की ते तिथे काच होता त्यामध्ये मी दिसत होती. असं काहीतरी चालू होतं आमचं. नंतर इथे आम्ही रूममध्ये पोचलो आणि रूम बघू शकता मस्त अशी रूम होती. सो 5 जणांसाठी रूम होती. त्यामुळे अशा प्रकारची आम्हाला रूम मिळालेली आहे. आणि रूम इतकी छान होती. पैसे तर होतेच थोडे जास्त, पण रूम खरंच छान होती. चला आम्ही पोहोचलेलो आहे कोल्हापूर आणि मस्तपैकी आता आंघोळ वगैरे करू आणि दर्शनाला जाऊन पुढचा अपडेट तुम्हाला दाखवते. बाय.
चला बॉटल पण आहे इथे छान मस्त आहे घे. मस्त सर्व्हिस भेटलेली आहे. ते काच आहे रे. नाही नाही. आणि हे काय आहे रे? डेअरी क्रीमर आहे, ब्रू आहे. हे काय आहे रे? शुगर आहे, कॉफी बनवू शकता. चला आम्ही पोहोचलेलो आहे आता कोल्हापूर आणि हॉटेलला आलेलो आहे. सो आता आम्ही मस्तपैकी असं फ्रेश होणार आहे, आंघोळ करणार आहे आणि मस्तपैकी असं मग थोडंफार लाईट जेवण आणि नंतर मग देवीचं दर्शनाला. पुढचं अपडेट तुम्हाला मिळतच राहील. सो व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि बघा फ्रेश झालेलो आहे सगळे आणि आम्ही चाललो देवीच्या दर्शनाला. पण आम्ही सकाळी थोडासाच नाश्ता केला होता, त्यामुळे आम्ही आधी थोडंसं लाईट मस्तपैकी असं काहीतरी खाणार आहे किंवा जेवण काहीतरी जे असेल ते. पण मी हे व्हॉइस ओव्हर करत आहे त्यामुळेच सांगते. जेवणाचा बेत करायचाच होता, पण असो वेळ जाईल म्हटलं आणि एवढा वेळ झाल्यानंतर मग कसं आहे थोडंसं लाईट आम्ही इथे अप्पेच खायचे होते, त्यामुळे मग काही जेवण वगैरे केलं नाही. सो इथे आम्ही अप्पेच खाऊन घेतले. पण थोडंसं पहिले खाल्लं नंतरच देवीचं दर्शन घेतलं, कारण की दुसऱ्या दिवशी होतं 25 डिसेंबर, त्यामुळे खूपच गर्दी राहणार होती सकाळी. त्यामुळे आम्ही 24 तारखेलाच दर्शन घेतलं संध्याकाळी आणि सांगते इतकं छान दर्शन झालं, बिलकुल अर्ध्या तासात दर्शन झालं. तर इथे आम्ही आता पोहोचलेलो आहे. नंतर दर्शन करू कारण की कोल्हापूरच्या महालक्ष्मीजवळ तर इथे आम्ही रेल्वे स्टेशनपासून ऑटो केला आणि पर कॅन्डिडेट 20 रुपये असा ऑटो करून इथे देवीच्या मंदिराजवळ इथे पोहोचल्यानंतर पहिल्यांदा आम्ही नाश्ता किंवा जेवणाची सोय बघितली. तर इथे अप्पे खाल्ले आम्ही, इतके छान होते खरंच सांगते. म्हणजे असे खावंच वाटत होते, पण म्हटलं जास्त नाही खायचे, जेवण पण संध्याकाळी गेलं पाहिजे. सो इथे आम्ही लाईट खाऊन घेतलं आणि अप्पे ना खरंच इतके जबरदस्त होते, खूपच छान. तर मग इथे अप्प्यांचा नाश्ता केल्यानंतर मी एकटीने अप्पे नाही खाल्ले काही जणांनी थालीपीठ खाल्लं, इथलं स्पेशल आहे कोल्हापूरचं. काही जणांनी अप्पे, काही जणांनी थालीपीठ असं खाल्लेलं आहे. थालीपीठ खूप छान लागते अजून. सो इथे आम्ही रांगेमध्ये लागलो आणि अवघ्या अर्ध्या तासात दर्शन झालं आणि एवढं छान झालं दर्शन, मला खरंच सांगते. आणि आम्ही नेहमी आहे ना आलो ना दरवर्षी येतो, तर नेहमी सकाळी आम्ही दर्शन घेत असतो. पण सकाळी ना खूप वेळ लागतो आणि गर्दीच्या दिवशी तर विचारूच नका. हे अंजीरसुद्धा घेतले मग आम्ही 1 किलो दर्शन झाल्यानंतर. आणि नंतर गेलो मग चप्पल घ्यायला. मला चप्पल घ्यायची होती. मी दरवर्षी येते, 4 ते 5 वर्ष झाले दरवेळेसच येतो आम्ही, पण मी चप्पल अजून घेतलेली नव्हती. म्हटलं चला यावर्षी चप्पलच घ्यायची आहे मला. सो ही चप्पल घेतली आणि मग व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं. इथे चप्पल दुकानामध्ये बघू शकता, मस्त अशी इतकी मोठी चप्पल लावलेली आहे त्यांनी, इतकं छान म्हणजे सुंदर वाटत होती ती. तर सांगत होते की दरवर्षी मी जाते पण चप्पल घेत नाही, कोल्हापुरी चप्पल. पण ह्यावर्षी घेतली आणि स्टेटस ठेवलं, तर माझ्या दोघी बहिणींना पण खूप आवडली. सो मग नंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्यासाठी सुद्धा बिलकुल सेम हीच मी घेतलेली आहे आणि खूप छान वाटत होती. तर मग इथे चप्पल वगैरे घेतल्यानंतर बघू शकता, इथे वाजलेले होते 8 वगैरे वाजले असतील, 7 किंवा 8, 7:30 किंवा 8च्या दरम्यान. मग हे लोकांना दोघांना चहा प्यायचा होता, हे दोघं थांबलेले होते. नंतर आम्ही दोघं इथे चालू होती मस्ती. तर हा अशी मस्ती करत राहतो आमच्यासोबत, माझ्यासोबत. तर मज्जा येते. नंतर गेलो हॉटेलला आणि हॉटेलला गेल्यानंतर फ्रेश झालो, थोडंसं बसलो, कारण की प्रवास, मग इथे दर्शन वगैरे. तर मग इथे रूममध्ये गेल्यानंतर फ्रेश वगैरे झालो थोडंसं आणि मग नंतर थोड्या वेळाने गेलो जेवायला. जेवण वगैरे केलं हॉटेलला. जेवण केल्यानंतर पुन्हा मस्तपैकी आम्ही आता जेवण झालं आहे. तर आत्ता वाजलेले आहेत 10:30. तर त्या व्हिडिओला इथेच एंड करते. हे आता हॉटेलला जेवण वगैरे झालं आमचं
तो व्हिडिओ मी काही घेतलेला नाही आणि थोडीशी शतपावली केली आणि नंतर हॉटेलला जाऊन आम्ही झोपलो. तर दुसऱ्या दिवशीसुद्धा अगदी पटकन उठायचं होतं, त्यामुळे आमचं जेवण अगदी पटकन झालं. 9 ते 10च्या दरम्यान झालेलं आहे आणि पटापट असं उठायचं होतं म्हणून लवकर झोपीसुद्धा गेलो. तर आम्हाला सकाळी गाडी सांगितली होती 6 वाजताची, पण आम्ही 7:30ला निघालो कारण की सकाळी अंघोळी हे ते वेळच लागतो. तर कसा काय प्रवास झाला दुसऱ्या दिवसचा तो नक्की तुम्हाला कळेलच. हे तुम्ही बघू शकता कुठे गेलेलो आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे डिटेल दाखवेल. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.